नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी द इंग्लिश वर्कशॉप ऑफ द लेसन 1.4 बी स्मार्ट. फर्स्ट सी द मार्जिन क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1. Why do some people find setting goals a challenge? काही लोकांना ध्येय निश्चिती करणं हे आव्हानात्मक का वाटते? And answer is, setting goals seems easy, but there are so many challenges. ध्येय निश्चित करणं हे खरंच थोडं सोपं वाटतं, पण त्याच्यामध्ये अनेक आव्हानं असतात. One has to decide what he she wants to achieve. त्याने किंवा तिने काय अचीव करायचं आहे हे डिसाईड केलेलं असतं. देअर इज फिअर ऑफ फेल्युअर. पण अपयशी होण्याची भीती मात्र सोबत असतेच. समटाईम गोल्स आर बियॉन्ड वन्स कॅपॅसिटी. कधीकधी आपण ध्येय तर निश्चित करतो, पण ते अचीव करणं आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर असतं. देअर मे बी अदर प्रॉब्लेम्स विच हॅव टू बी फेस्ड अँड बी सॉल्व. याशिवाय अनेक प्रॉब्लेम्स असतात की ज्यांना फेस करून आपल्याला सॉल्व करायचं असते. समटाईम्स गोल्स सीम्स इझी टू अचीव बट रिअली आर डिफिकल्ट टू अकम्पनिश. कधीकधी गोल्स आपल्याला खूप इझी वाटतात, पण ते अचीव करणं खूप कठीण होऊन बसतं. क्वेश्चन नंबर 2. हाऊ डज क्वांटिफाईंग गोल्स हेल्प अस? म्हणजेच ध्येयाची परिमाण निश्चिती आपणास कशी उपयोगी ठरते? अँड आन्सर इज, क्वांटिफाईंग गोल्स हेल्प अस टू प्रोव्हाइड डिटेल अँड एक्झॅक्ट वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट द गोल्स. यामुळे आपल्याला गोल साध्य करण्यासाठी एक्झॅक्ट कुठला मार्ग निवडायचा आहे आणि कुठल्या दिशेने जायचं आहे हे ठरते. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल पिरियड. आणि पूर्ण गोल पिरियड साध्य होईपर्यंत आपण कुठले कुठले टप्पे पार करत जाणार आहोत आणि काय आपली प्रोग्रेस आहे हे आपल्याला कळते. इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. आणि कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट होत आहे ते पण कळतं. इन द गेम ऑफ फुटबॉल द प्लेयर्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. आणि इथे फुटबॉलचं एक उदाहरण दिलेलं आहे की खेळणारे जे प्रत्येक प्लेयर असतात त्यांचा एक्झॅक्ट रोल आणि त्यांची पोझिशन, त्यांची जागा ही क्लिअरली डिफाईन केलेली असते आणि क्लिअरली ठरलेली असते आणि त्यांचं काम त्यांना करायचं असते. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट फॅक्टर इज अनरिअल व्हाईल सेटिंग गोल्स? म्हणजेच ध्येय निश्चित करीत असताना कोणता घटक अवास्तव असतो? अँड आन्सर इज, एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज ॲन अनरिअल फॅक्टर. म्हणजे कुठल्याही गोष्ट साध्य करताना त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आपण बनू शकतो आणि अगदी कमी वेळात आपण त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट बनू शकतो असा विचार कधीही करू नये. व्हाईल सेईंग गोल्स, विशेषतः गोल्स अचीव करण्याच्या बाबतीत, बिल्डिंग एक्सपर्टाईज ऑलवेज टेक्स टाईम. आणि तेच म्हटलेलं आहे की आपल्याला जे एक्सपर्टाईज आपण जे बनतो त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आपण जेव्हा बनतो त्याला बराच काळ लागत असतो. क्वेश्चन नंबर 4. टू व्हॉट आर एफर्ट्स टुवर्ड्स सक्सेस कम्पेअर्ड? व्हाय? आणि एफर्ट्सची कम्पेअर कशाशी केलेली आहे आणि का? आणि उत्तर आहे, एफर्ट्स टुवर्ड सक्सेस इज कम्पेअर्ड टू अ ट्रम्पेट. एफर्टची कम्पॅरिझन एका ट्रम्पेटसोबत केलेली आहे. बिकॉज इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. कारण जर आपण त्यात काही टाकलं नाही तर आपल्याला त्यातून काही मिळणार नाही. इथे आपल्याला असं म्हणायचं आहे, जर आपण अभ्यास केला नाही किंवा जर आपण कठीण परिश्रम केलं नाही तर आपल्याला फळ मिळणार नाही. हा उद्देश इथे आहे, हेच इथे सांगायचं आहे. यानंतर इंग्लिश वर्कशॉपचे क्वेश्चन्स आपण बघूया. इंग्लिश वर्कशॉपमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग वेब विथ द वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट अँड द गिव्हन टायटल. आणि इथे टायटल दिलेलं आहे, कंपोनंट्स ऑफ सक्सेस. सक्सेस मिळवण्यासाठीचे जे कंपोनंट्स आहे ते आपल्याला लिहायचे आहे. पहिले आपण आपल्या टेक्स्टबुकमध्ये आलेले कंपोनंट्स बघूया. पहिला आहे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल,
रिअलिस्टिक, टाईम बाउंड. याशिवाय बिल्डिंग एक्सपर्टाईज, ट्रॅकिंग प्रोग्रेस, आयडेंटिफाईंग एरियाज हे सगळे आपण लिहू शकतो. याच्याशिवाय स्किल, विल, ड्रीम, विजन, कन्सिस्टन्सी, क्रिएटिव्हिटी यासारखे सुद्धा कंपोनंट्स आपण सक्सेस मिळवण्यासाठी आवश्यक आहे असे म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर 2. पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स. मागील व्हिडिओमध्ये आपण लेसनचे एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की कुठले कुठले फॅक्ट्स याच्यामध्ये आलेले आहे. आता तुम्हाला काही एक्झाम्पल्स इथे दिलेले आहे आणि ते एक्झाम्पल्स प्रूव्ह करण्यासाठी टेक्स्टबुकमध्ये कुठले फॅक्ट्स दिलेले आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, गोल शुड बी अचिव्हेबल. गोल्स साध्य केले जाऊ शकतात आणि हे प्रूव्ह करण्यासाठी टेक्स्टबुकमध्ये उदाहरण आहे, ॲज अ स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट or a prime minister but can hope to reach those heights in future. म्हणजे एक विद्यार्थी म्हणून आपण प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर सध्या तरी बनू शकत नाही, पण भविष्यात आपण ते बनण्याची आशा मात्र नक्कीच करू शकतो. बी नंबरवर दिलेला आहे, अ टाइम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स. इथे म्हटलेलं आहे की आपलं ध्येय साध्य करण्यासाठी एक टाइम लिमिट डिसाईड करणं महत्त्वाचं असते आणि हे प्रूव्ह करण्यासाठी उदाहरण आलेलं आहे, टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम अ रियालिटी. थर्ड बघूया, अ स्पेसिफिक फील्ड एरिया हॅज टू बी फिक्स्ड टू अचीव गोल. गोल अचीव करण्यासाठी एक स्पेसिफिक फील्ड किंवा एक स्पेसिफिक एरिया डिसाईड करणं महत्त्वाचं असतं आणि हे प्रूव्ह करण्यासाठी उदाहरण आलेलं आहे, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन बी स्ट्रेच शुड बी डिसाइडेड. त्यानंतर डी नंबरचं आहे, गुड रिझल्ट डिपेंड्स अपॉन द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वर्क पुट इन. चांगला जो रिझल्ट आहे, चांगलं जे यश आहे, हे आपण ज्या क्वालिटीनं आणि ज्या क्वांटिटीनं काम करतो त्यावर डिपेंड असतं आणि हे प्रूव्ह करण्यासाठी फॅक्ट्स आलेलं आहे, द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. नंतर ई नंबरचा आहे, अ बेंचमार्क इज नीडेड टू ट्रॅक प्रोग्रेस. या वाक्याचं फॅक्ट इथे आलेलं आहे, टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स अ बेंचमार्क इज नीडेड. गुड एक्झाम्पल इज अ गेम ऑफ फुटबॉल. वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. नाव सी क्वेश्चन नंबर 3. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. ए नंबरचं सेंटेन्स आहे, स्मार्ट गोल्स आर. आणि याला कंप्लीट करण्यासाठी आपण म्हणूया, स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. आणि बी नंबरचं वाक्य आहे, टू व्हॅल्युएबल असेट्स ऑफ सेटिंग गोल आर अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. हे उत्तर इथे लिहावं लागेल. नाव से क्वेश्चन नंबर 4. रीड द कोट्स. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. गेस द मीनिंग. डिस्कस इन पेअर अँड फाइंड सिमिलर कोट्स दॅट ब्रिंग इन द सेम मीनिंग. जर आपण एखादी गोष्ट आतमध्ये त्यात टाकू शकलो नाही तर त्यातून काहीच बाहेर येणार नाही. हे इथे एक ॲक्च्युली हा याचा शब्दशः अर्थ आहे, या सेंटेन्सचा हा शब्दशः अर्थ आहे आणि या मिनिंगशी जुळणाऱ्या फ्रेजेस आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. 2 फ्रेज इथे दिलेले आहे. ए नंबरमध्ये यू रिप ॲज यू सो, म्हणजेच जे पेराल ते उगवेल, आणि इनपुट इज इक्वल टू आउटपुट. सेम मिनिंग आलेलं आहे ते, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. आणि पुढे आपण म्हणू शकतो, नो पेन्स नो गेन्स. डी नंबरवर पहा, नथिंग व्हेंचर्स
नथिंग हॅव. ए नंबरवर आपण लिहू शकतो द लॉंग यू वर्क द मोर यू गेट. आणि आणखी आपण एक फ्रेज इथे ॲड करू शकतो वेल बिगन इज हाफ डन. या पद्धतीनं आपल्याला फ्रेजेस इथे लिहायच्या आहे. पुढे बघूया क्वेश्चन नंबर 5. ड्राफ्टिंग अ स्पीच, डिस्कस इन ग्रुप ईच ब्लॉक अँड मेक नोट्स ऑफ इट. इथे काही ब्लॉक्स दिलेले आहे आणि मध्ये विषय दिलेला आहे हाऊ कॅन ड्राफ्ट अँड इम्प्रेसिव्ह स्पीच. एक इम्प्रेसिव्ह स्पीच आपण कशा पद्धतीनं ड्राफ्ट करू शकतो आणि त्यासाठी इथे काही ब्लॉकमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन्स दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला डिटेल चर्चा करायची आहे. तर पहिलं आपण बघूया डू आय नो द फॉर्मॅट. आता या फॉर्मॅटबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला एक डिसाईड करायचं असेल की आपल्याला जे स्पीच द्यायचं आहे ते स्पीच कुठल्या विषयावर द्यायचं आहे, त्या विषयाची थीम काय आहे आणि समोरच्यांना आपल्याला काय समजून सांगायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला कुठले कुठले एक्झाम्पल्स द्यायचे आहे, त्या एक्झाम्पलमधून आपल्याला समोरच्यांपुढे कुठलं मॉरल ठेवायचं आहे, असं एक फॉर्मॅट, एक कच्चं फॉर्मॅट आपल्याला आधी तयार करावं लागेल. नंतरचा मुद्दा आहे हाऊ टू स्टार्ट. हाऊ टू स्टार्ट. आता हाऊ टू स्टार्टमध्ये आपल्याला आपलं जे भाषण आहे ते कशा पद्धतीनं स्टार्ट करायचं. अगदी तुम्ही तुमच्या वर्गासमोर जर भाषण करत असाल तर सरळ आपण म्हणू शकतो डिअर फ्रेंड्स. शालेय भाषण जर असेल आणि कुठल्या स्टेजवर तुम्हाला द्यायचं असेल भाषण तर आपण म्हणू शकतो ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ द प्रोग्राम, रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. या पद्धतीनं तुम्ही सुरुवात करू शकता. किंवा तुम्ही बघितलं असेल एखादा पॉलिटिकल भाषण आहे आणि कुठला तरी एक मोठे लीडर जेव्हा भाषण करतात तेव्हा तुम्ही त्यांची सुरुवात बघितली असेल तर भाइयों और बहनों, ब्रदर्स अँड सिस्टर्स, अशा पद्धतीनं वगैरे त्यांची सुरुवात केलेली जाते. तर मुद्दा हा आहे की आपण स्पीच कुठे देत आहोत त्यानुसार आपली सुरुवात कशी करायची आहे हे डिसाईड करायचं आहे. नंतरचा मुद्दा आहे व्हॉट टू राईट. तर व्हॉट टू राईटमध्ये आता स्पीच आपल्याला द्यायची आहे आणि स्पीच देताना तुम्ही बघून तर काही वाचणार नाही आहात आणि त्याच्यामुळे आपल्याला पॉईंट्स आऊट करावं लागणार आहे. काही मुद्दे जे आहेत ते पॉईंट्स आऊट करावं लागणार आहे आणि मग ते मुद्दे फक्त आपल्याला कुठले कुठले मुद्दे लिहायचे, उदाहरण कुठलं द्यायचं, हे सगळं आपल्याला एक रफ ड्राफ्ट त्याचा तयार करावा लागेल आणि मग त्या हिशोबाने आपल्याला भाषणाची प्रिपरेशन करावं लागेल. नंतरचा मुद्दा आहे हाऊ टू ब्रिंग क्वालिटी टू युअर स्पीच. आता तुमच्या स्पीचमध्ये क्वालिटी कशी येईल. क्वालिटी येण्यासाठी तुम्ही जे उदाहरणं देणार आहात ते उदाहरणं अतिशय व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचे असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची तुमची भाषा जी आहे ती भाषा अतिशय संयमी असायला पाहिजे. आवाज तुमचा खूप चांगला असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या आवाजामध्ये जे चढ उतार असायला पाहिजे. प्रेक्षक जो आहे समोरचा बसणारा त्यांच्याशी तुमचा आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. इत्यादी असे कितीतरी मुद्दे आहेत. या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून मग आपल्याला आपलं जे भाषण आहे, आपलं जे स्पीच आहे ते अगदी इम्प्रेसिव्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये एक क्वालिटीचं आपलं एक भाषण असायला पाहिजे. नंतरचा मुद्दा आहे व्हॉट आर द रिलिव्हंट थॉट्स, स्लोगन्स, मॅक्सिम्स. आता त्या भाषणामध्ये तुम्ही कुठले स्लोगन्स, थॉट्स वगैरे वापरणार आहात. भाषण कुठल्या विषयावर आहे त्यावर. समजा तुम्हाला भाषण द्यायचं आहे पर्यावरण या विषयावर, मग तुमचे जे स्लोगन्स असतील ते पर्यावरणाला धरून असतील, पर्यावरणावर आधारित असतील. समजा तुम्हाला भाषण द्यायचं आहे एखाद्या पॉलिटिकल विषयावर तर तुम्ही जे स्लोगन वापराल ते पॉलिटिक्सला धरून असणार पाहिजे. तुमचं जे भाषण आहे ते एखाद्या सामाजिक मुद्द्यावर आहे, एखाद्या सोशल मुद्द्यावर भाषण तुम्हाला द्यायचं आहे तर ते स्लोगन्ससुद्धा तुम्ही जे वापराल ते त्या विषयावरच असायला पाहिजे. व्हॉट आर द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स टू बी इन्क्लुडेड. आता तुमच्या भाषणात कुठले एलिमेंट्स महत्त्वाची यायला पाहिजे की सपोज आपण एखाद्या विषयावर बोलत आहोत आणि एखाद्या फॅक्ट या विषयावर बोलत आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण काही स्टॅटिस्टिक्सच्या आकड्यांचा वापर करणार आहोत तर आपण जे देणारे आकडे आहेत ते अगदी परफेक्ट असायला पाहिजे. स्पीचमध्ये आपण जर काही उदाहरणं देत आहोत तर ते उदाहरणं अगदी करेक्ट असायला हवे. उदाहरणार्थ एखादं ऐतिहासिक उदाहरण आपल्याला द्यायचं आहे, मग त्याच्यामध्ये कुठलंही कमी जास्त चालणार नाही, ते अगदी एक्झॅक्ट असायला पाहिजे. त्याचे साल, इसवी सन जे आहे ते एक्झॅक्ट असायला पाहिजे. कुठल्याही स्टॅटिस्टिक्सबद्दल आपण माहिती देत आहोत तर त्यावेळेससुद्धा आपल्याला ते करेक्ट आहे की नाही याची आधी खात्री करूनच त्याचा वापर आपल्याला स्पीचमध्ये करायचा
असतो. नंतरचा मुद्दा आहे व्हॉट इज द सिस्टमॅटिक ओव्हरऑल प्रोसिजर टू जस्टिफाय अँड इम्प्रेसिव्ह स्पीच. आता इम्प्रेसिव्ह स्पीचमध्ये सिस्टमॅटिक ओव्हरऑल प्रोसिजर काय असू शकते बा, जस्टिफाय होईल असं सिस्टमॅटिक ओव्हरऑल प्रोसिजर काय असेल. आता प्रोसिजर हे आपण आतापर्यंत बघितलेलं त्याच्यामध्ये इट शुड बी अ ग्रीटिंग शुड बी देअर. जस्ट यू कॅन स्टार्ट बाय ग्रीटिंग द ऑडियन्स अँड introducing the topic, main theme of your speech. For that you should give some supporting examples. Then your conclusion is also there, and in conclusion moral lesson, current relevant, these all are the important factors and it should be included in that speech. And next topic is what should be the size length of the speech. So the size should be on accordance with the scope or demand of the topic. It should not so long or it should not so short. And of course, suppose in front of small children, that time the length is short. If you are giving speech on any political issue and the listeners are of course the youngers or the adult, so that time the size should be large, the size should be very lengthy. तर अशा पद्धतीनं हाऊ टू ड्राफ्ट अँड इम्प्रेसिव्ह स्पीच या मुद्द्यावर आपण शॉर्ट नोट्स काढू शकतो. यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6, स्पीच डेव्हलपमेंट. आणि स्पीच डेव्हलपमेंट यामध्ये कंटेंट, त्याच्यानंतर आहे स्पीकिंग, प्रेझेंटेशन आणि युजफुल फ्रेजेस अँड व्होकॅब्युलरी. या 3 मुद्द्यांवर काही सब पॉईंट इथे दिलेले आहे, ते आपण बघूया. तर स्पीच डेव्हलपमेंटमध्ये पहिला भाग आहे कंटेंट, तो आपण पहिले बघूया. तर कंटेंटमध्ये म्हटलेलं आहे ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. अगदी सुरुवातीला तुम्हाला जे प्रेक्षक आहेत त्यांना ग्रीट करणं महत्त्वाचं आहे. वेलकम किंवा ऑनरेबल गेस्ट, ऑनरेबल प्रेसिडेंट या पद्धतीनं वगैरे आपण त्यांना पहिले ग्रीट करतो आणि आपल्या जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं इंट्रोडक्शन आपण देतो. बीमध्ये दिलेलं आहे एक्सप्लोजन ऑफ मेन थीम, क्लॅरिटी ऑफ मेसेज अँड ऑर्गनाइज थॉट्स अँड आयडिया. थॉट्स किंवा अँड आयडिया. तर इथे आपण म्हणू शकतो की एक्सप्लोजन ऑफ मेन थीम, तुमच्या ज्या भाषणाची जी मेन थीम आहे ती मेन थीम किंवा जो मेसेज तुम्ही देणार आहे त्याच्यामध्ये क्लॅरिटी असायला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे मॉरल अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन विथ एक्झाम्पल्स. जे मॉरल आपण तुम्ही जे देत आहे किंवा तुम्ही जो मुद्दा सांगत आहे ते प्रॅक्टिकली कसं अप्लाय होईल, तो मुद्दा प्रॅक्टिकली कसा अप्लाय होईल हे शो करण्यासाठी काही एक्झाम्पल्ससुद्धा तुमच्या भाषणामध्ये असायला पाहिजे. आणि नंतरचा मुद्दा इथे दिलेला आहे कन्क्लुजन, की त्या स्पीचचं कन्क्लुजन हे तेवढंच इम्प्रेसिव्हली व्हायला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे स्पीकिंग प्रेझेंटेशन. तर स्पीकिंग प्रेझेंटेशनमध्ये इथे आलेलं आहे की आपण यामध्ये जेव्हा प्रेझेंटेशनबद्दल आपण बोलतो म्हणजे हाऊ एक्झॅक्टली जेव्हा आपण प्रेझेंट करू त्यावेळेस आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यामध्ये पहिलं आहे व्हर्बल क्लॅरिटी, प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स, व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की व्हर्बल क्लॅरिटी, तुमच्या बोलण्यामध्ये क्लॅरिटी असायला पाहिजे, तुमचे शब्द क्लिअरली समोरच्याला ऐकू जायला पाहिजे आणि संदिग्ध तुम्हाला बोलायचं नाही आहे, बोलणं अगदी क्लिअर असायला पाहिजे. प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स अगदी क्लिअर असायला पाहिजे. त्याच्यानंतर व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे आवाजाचा चढ उतार तुमचा व्यवस्थित असायला पाहिजे आणि तो आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचेल इतका तुम्हाला तो जो तुमचा व्हॉइस आहे तो मेंटेन ठेवायला पाहिजे. बी नंबरचा मुद्दा आहे प्रेझेंटेशन, स्पीकिंग स्टाईल, मॅनरिझम, ऑडियन्स, आय कॉन्टॅक्ट, ॲबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज. याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा दिलेला आहे की तुमचं प्रेझेंटेशन आणि स्पीकिंग स्टाईल हे मॅनरिझम असलं पाहिजे. याचाच अर्थ बोलताना तुम्हाला अगदी मोजून मापून शब्द बोलायचे आहे किंवा तुमची जी भाषा आहे ती भाषा अगदी आदरणीय अशी वाटायला पाहिजे. ऑडियन्ससोबत तुमचा आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे आणि त्या
ऑडियन्स जो आहे त्या ऑडियन्सला एंगेज करून ठेवण्याची कॅपॅसिटी तुमच्या बोलण्यामध्ये असायला पाहिजे. सी नंबरचा मुद्दा आहे कॉन्फिडन्स, जेस्चर अँड एक्सप्रेशन, स्टेज करेज. आता याच्यामध्ये बोलताना कॉन्फिडन्स असायला पाहिजे, चेहऱ्यावर तुमच्या कॉन्फिडन्सचे भाव दिसायला पाहिजे. याच्याशिवाय जे जेस्चर जे असते, फेशियल एक्सप्रेशन्स आणि बॉडी लँग्वेज, शिवाय स्टेज करेज तुम्हाला असेल तेव्हाच तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल. या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार या स्पीकिंग प्रेझेंटेशनमध्ये केला जातो. नंतरचा मुद्दा आहे युजफुल फ्रेजेस अँड व्होकॅब्युलरी. याच्यामध्ये युजफुल फ्रेजेस अँड व्होकॅब्युलरीमध्ये ए नंबरमध्ये दिला आहे इट्स प्लेजर टू सी यू ऑल, आय एम हॅपी टू सी यू टुडे, इट्स गुड टू सी यू ऑल हिअर. या पद्धतीनं आपल्याला फ्रेजेसचा वापर करायचा आहे. आणखी पुढे दिलेलं आहे टुडेज टॉपिक इज डॅश डॅश डॅश, जे काही असेल ते सांगायचं. माय टॉक इज अबाउट डॅश डॅश, माय टॉपिक इज डॅश डॅश. या पद्धतीनं आपण सुरुवात करू शकतो. नंतरचा मुद्दा दिलेला आहे द पर्पज एम ऑफ धिस स्पीच, म्हणजे हे स्पीच सांगण्याच्या मागचा जो उद्देश आहे तो तुम्हाला तिथे क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. पुढे डी नंबरमध्ये दिलं आहे आय विल फोकस ऑन 1 to 3 मेजर इश्यूज. या पद्धतीनं तुमच्या इश्यूजवर फोकस करताना तुम्ही पॉईंट आउट करू शकता. आणि ई नंबरचं दिलेलं आहे इफ यू हॅव एनी क्वेश्चन फील फ्री टू आस्क मी. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला तुम्ही ते विचारू शकता. या पद्धतीनं फ्रेजेसचा वापर आपण भाषण देताना करू शकतो. पुढे क्वेश्चन नंबर 7 डूज अँड डोंट्स फॉर डिलिव्हरिंग अ स्पीच ॲड सम मोर पॉईंट्स. स्पीच डिलिव्हर करताना किंवा भाषण देताना आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, या पद्धतीनं काही मुद्दे इथे मेन्शन करण्यात आलेले आहे, ते आपण बघूया. तर सर्वात आधी आपण डूज पाहूया. डूजमध्ये पहिले 2 तुमच्यासाठी दिलेले आहेत. पहिलं दिलेलं आहे स्पीक स्लोली, हळूवार तुमची जी स्पीड आहे ती बोलण्याची स्पीड थोडी स्लो असायला पाहिजे. आणि दुसरं दिलेलं आहे एम्फसाइज कीवर्ड्स, त्यातले जे महत्त्वाचा कीवर्ड्स आहे, महत्त्वाचे जे मुद्दे आहे त्याच्यावर तुम्हाला बोलताना जोर द्यायचा आहे. तिसरं आपण म्हणू शकतो स्ट्रेस युअर पॉईंट्स फर्मली, तुमच्या पॉईंट्सवर स्ट्रेस द्या. चौथा आहे स्पीक लाऊडली अँड क्लिअरली, थोडं मोठ्याने बोला पण क्लिअरली बोला. पाचवा आपण म्हणूया यूज मिनिंगफुल क्वालिटी लँग्वेज, अतिशय बोलताना तुमची जी लँग्वेज आहे ती उच्च क्वालिटीची असायला पाहिजे. यूज सिम्पल बट इफेक्टिव्ह लँग्वेज, बोलताना अतिशय साधी भाषा बट इफेक्टिव्ह भाषा आपल्याला वापरायला पाहिजे. आणि 7वा मुद्दा आपण म्हणू शकतो पुट युअर थॉट्स अँड आयडियाज ॲज क्लिअरली ॲज पॉसिबल. जितक्या क्लिअर होत असेल तितक्या क्लिअरली तुमच्या थॉट्स आणि आयडियाज मांडण्याचा प्रयत्न करायचा. आणि डोंटमध्ये आपण म्हणू शकतो की पहिला मुद्दा इथे दिलेला आहे डोंट मंबल. डोंट मंबल म्हणजे बोलताना अडखळू नका. दुसरा मुद्दा दिलेला आहे डोंट लुक अप डाऊन, अगदी वर आकाशाकडे किंवा खाली जमिनीकडे बोलताना बघू नका. तिसरा मुद्दा आहे की डोंट फॉरगेट इम्पॉर्टंट पॉईंट्स, ज्या इम्पॉर्टंट पॉईंट्सवर आपल्याला बोलायचं आहे ते विसरू नका. चौथा मुद्दा आपण म्हणू शकतो डोंट यूज एक्सेसिव्ह जेस्चर, खूप जास्त वेडेवाकडे चेहऱ्याचे हावभावसुद्धा करू नका. पाचवा मुद्दा आपण म्हणू शकतो डोंट फील नर्वस अँड एम्ब्रास व्हाईल गिविंग स्पीच, म्हणजे स्पीच देताना नर्वस होऊ नका आणि स्पीच देताना नर्वस होऊ नका, त्यामुळे तुमचं स्पीच बिघडू शकतं. आणि 6 नंबरवर आपण म्हणू शकतो डोंट ड्रिफ्ट अवे फ्रॉम युअर टॉपिक, म्हणजे तुमचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकपासून दूर जाऊ नका किंवा टॉपिकला सोडून अन्य मुद्द्यांवर बोलू नका. तर या पद्धतीनं डूज आणि डोंट्स आपल्याला लिहून घ्यायचे आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 8 यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन अन इंटर स्कूल इलोकेशन कॉम्पिटिशन. द सब्जेक्ट गिवन टू यू is how to achieve success in life. Draft a speech to present it in a competition. How to achieve success in life या मुद्द्यावर आपल्याला स्पीच तयार करायचं आहे आणि त्याच्यासाठी काही सब टॉपिक्स इथे दिलेले आहे. पहिला टॉपिक दिलेला आहे प्रॉपर गायडन्स, सेटिंग गोल, डेडिकेशन,
planning, following examples of successful people, knowledge, information, passion, confidence, sacrifice, hard work, never give up attitude and perseverance. तर या मुद्द्यांवर आधारित आपल्याला स्पीच तयार करायचं आहे आणि एक मॉडेल स्पीच आपल्यासमोर देत आहे. Honorable Chairperson, respected headmaster, teachers and my dear friends, today I am going to give my speech on how to achieve success in life. I request you to listen to me carefully. So, my friends, success is very important in everyone's life. Everyone has a dream of becoming a successful human being in life. There is a good saying that success is a journey and not a destination. How true it is. If we look at the life of all successful people, we realize the truthfulness of the statement. The definition of success is different for every person. For a child, success is to solve a puzzle. For a SSC student, success is to get good marks. For a businessman, success is to get contract. And for grandparents, success is to see the whole family live happily together. Everyone wants to become rich and successful in life. To achieve ambition, there are many steps which are to be followed. First of all, we have to set our goal. Means we have to decide what we are in, what we want to be. So proper plan and execution of the plan are very important. The tragedy of life does not lie in not reaching the goal. The tragedy lies in having no goal to reach. For the great success, we need a lot of confidence, patience, knowledge, perseverance, and hard work. We should not waste our time because time is money. Don't compare yourself with any other person in the world. If you do so, you are determining yourself. The main thing is that we should always think positively and never give up hope. Many of our failures are the people who did not realize how close they were to success when they give up. Always remember that the word impossible means I am possible, and if destiny is accompanied with the 3 D's determination, dedication, and devotion, and everything becomes possible. We should learn from our own mistake. We should always follow in the footsteps of great successful people. Let's take an example of Dhirubhai Ambani, who was born in a poor family but struggled a lot to achieve his ambition and never give up hope because he knew that there is always a room at the top. He kept the hope alive in his heart and tried his level best, and as you know, he became one of the richest industrials in the world. After all, no gain without pain. There is the great saying that successful people do not do different things, they do things differently. So, work hard continuously. God's blessings are always there with you. Thank you for listening to me carefully. जय हिंद, जय भारत. यानंतर क्वेश्चन नंबर 9 प्रोजेक्ट वर्क आपण डिस्कस करणार आहोत. यात दिलेलं आहे युअर गोल दिस इयर इज टू सक्सेसफुली पास फ्रॉम सेकंडरी स्कूल. सो लेट इज बी स्मार्ट अँड नोट डाऊन द फॉलोईंग. यावर्षी SSCची जी एक्झाम आहे ती सक्सेसफुली पास आउट होणं हे प्रत्येकाचं तुमच्यापैकी गोल आहेच. तर एक स्मार्ट विद्यार्थी म्हणून आता आपण काही मुद्दे जे आहेत ते नोट डाऊन करूया.
पहिला मुद्दा दिलेला आहे स्पेसिफिक एरिया. आता तुमच्यासाठी जो स्पेसिफिक एरिया आहे त्यामध्ये इन्क्लुडेड आहे सब्जेक्ट अँड नंबर ऑफ युनिट्स, की तुम्हाला किती सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे आणि त्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती युनिट्स आहे ते आपण पहिले नोट डाऊन करून घेऊया. तर नंबर 1वर आहे इंग्लिश 4 युनिट्स, नंबर 2 मराठी त्याचेसुद्धा 4 युनिट, हिंदी त्याचेसुद्धा 4 युनिट. त्याच्यानंतर अल्जेब्रा आय थिंक 6 लेसन्स आर देअर अँड जॉमेट्री 7 लेसन्स. देन हिस्ट्री 9 लेसन्स अँड सायन्स पार्ट 1 पार्ट 2 याच पद्धतीनं तुम्हाला लिहून काढायचे आहे. बी नंबरवर आहे मेजरेबल. आता याच्यामध्ये मेजरेबलमध्ये कंपॅरिझन्स ऑफ स्कोअर इन प्रिव्हियस एक्झामिनेशन अँड इन रिसंट वन, म्हणजे या आधीच्या वर्षाच्या आणि नुकत्याच झालेल्या काही एक्झामिनेशन्समध्ये तुमचा जो स्कोअर आलेला आहे त्याचा एक कंपॅरिझन चार्ट तुम्हाला तयार करायचा आहे. इथे टेस्ट 1 टेस्ट 2 आणि सेमिस्टर पॅटर्न या पद्धतीनं कंपॅरिझनचं दिलेलं आहे. तर पहिलं इथे दिलेलं आहे टेस्ट 1मध्ये जर तुम्हाला तुमचं जर जे प्रेझेंटेशन होतं ते पुअर असेल, टेस्ट 2मध्ये फेअर आणि सेमिस्टर 1मध्ये फेअर या पद्धतीनं दिलेलं आहे. आता ते कसं राहील या प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. सपोज टेस्ट 1मध्ये फेअर असेल, सेकंड 1 टेस्टमध्ये पण फेअर असेल आणि कधी कधी थर्ड टेस्टमध्ये पण फेअर असू शकते. कधी कधी असं होईल की पहिल्या टेस्टमध्ये गुड, दुसऱ्या टेस्टमध्ये बेटर राहील त्यापेक्षा आणि थर्ड टेस्टमध्ये किंवा सेमिस्टरमध्ये जास्त बेस्ट राहील. किंवा कधी पुअर असेल, सेकंडमध्ये पण पुअर असेल आणि थर्डमध्ये ते फेअर होईल. किंवा आपण म्हणू शकतो की पहिल्या टेस्टमध्ये फेअर आहे, सेकंडमध्ये फेअर आहे आणि सेमिस्टरमध्ये ते अगदी एक्सलंट झालेलं आहे, म्हणजेच आउटस्टँडिंग ज्याला म्हणतो, खूप चांगला तुमचा स्कोअर वाढलेला आहे. तर या संपूर्ण वर्षात ज्या पद्धतीनं तुमच्या स्कोअरमध्ये चेंजेस होत जाईल या पद्धतीनं इथे तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. सी नंबरवर दिलेलं आहे अचिवेबल गोल. आता अचिवेबल गोलमध्ये टार्गेट स्कोअर्स परफॉर्मन्स इन SSC एक्झाम, याच्यामध्ये तुमचं स्कोअर परफॉर्मन्स काय असायला पाहिजे त्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. आता जो स्कोअर आहे तो स्कोअर आपला गुड असू शकते, एक्सलंट असू शकते, कुठे कुठे सॅटिस्फॅक्टरी, काही लोकांचा सॅटिस्फॅक्टरी असू शकतो, काही लोकांचा बेटर राहील, काही लोकांचा अगदी खूप चांगला एक्सलंट किंवा आउटस्टँडिंग ज्याला म्हणतो आपण तसा राहील, काहींचा बेस्ट राहील. आणि लक्षात घ्या सॅटिस्फॅक्टरी स्कोअर आपल्याला नको आहे, तो नेहमी गुड किंवा एक्सलंट किंवा आउटस्टँडिंगच राहण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. डी नंबरवर आहे रिअलिस्टिक अप्रोच. आता याच्यामध्ये प्लॅन ऑफ ॲक्शन दॅट मॅचेस विथ युअर एक्सपर्टाईज अँड रिसोर्सेस. आणि फॉर एक्झाम्पल इथे एक दिलेलं आहे मेक अ स्टडी टाइम टेबल अँड फॉलो इट रेग्युलरली. म्हणजेच तुम्हाला प्लॅन ऑफ ॲक्शन तुमची काय ठेवायची आहे, त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमचं प्लॅन ऑफ ॲक्शन कसं असायला पाहिजे त्याच्यासाठी काही इथे आपण अटी म्हणूया किंवा आपण काही शर्ती म्हणूया किंवा आपण काहीतरी स्वतःला लावलेली एक शिस्त म्हणून घेऊया किंवा स्वतःला लावलेल्या एक सवय म्हणून घेऊया. तर या अशा पद्धतीनं आपल्याला एक सवय अभ्यास करायसाठी लावायची आहे. आणि याच्यात नंबर 1 आहे मेक अ स्टडी टाइम टेबल अँड फॉलो इट रेग्युलरली. नंबर 2वर आपण सांगू शकतो सेट युअर गोल अबाउट द पर्सेंटेज. नंबर 3वर आपण म्हणू शकतो मार्क डिफिकल्टीज. नंबर 4वर डिव्हाइड युअर टाईम टू ईच सब्जेक्ट. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला तुमचा वेळ द्या. असं नाही आहे की मला मॅथ्स आवडते तर मग मॅथ्सच दिवसभर करून राहायचं आणि बाकीच्या विषयांकडे दुर्लक्ष करायचं नाही. नंबर 5वर आहे इफ एनी डिफिकल्टी देन कन्सल्ट विथ युअर टीचर. जर तुम्हाला अभ्यासात काही डिफिकल्टी आली तर तुमच्या टीचर्ससोबत कन्सल्ट करा किंवा डिस्कस विथ युअर सिनियर्स. तुमचे जे सिनियर आहे त्यांच्यासोबतही डिस्कस करून बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व केले जाऊ शकतात. तर या पद्धतीने आपला प्लॅन ऑफ ॲक्शन असायला पाहिजे. नंतरचा ई नंबरवर दिलेला आहे टाईम बाउंड ॲक्शन. आता टाईम बाउंड ॲक्शन म्हणजे काय, तर डेज रिक्वायर फॉर रिव्हिजन. रिव्हिजनसाठी तुम्हाला किती डेज असायला पाहिजे. आता इथे रिव्हिजन आपल्याला करायचे आहे ते आपल्या वेगवेगळ्या सब्जेक्टचे आणि मग कुठल्या सब्जेक्टला किती दिवस पुरेल हे प्रत्येकाचं उत्तर जे आहे ते वेगळं असेल. कसं आहे, काही लोकांना एखादा विषय खूप मनापासून आवडतो आणि त्याचं
त्याचा अभ्यास त्यांचा झालेलाच असतो. मग त्यांना त्याच्या रिव्हिजनसाठी वेळ कमी लागेल. तरी एक जनरल आपण इथे घेत आहोत की सपोज पहिला सब्जेक्ट आहे इंग्लिश. इंग्लिशला रिव्हिजनला टाईम लागेल 6 डेज. दुसरा आहे मॅथ्सला मे बी 8 डेज. सायन्समध्ये पण सायन्स 1 सायन्स 2 असतं मॅथ्सप्रमाणेच, त्याच्यामध्ये पण 8 डेज. नंतर मराठीला 4 डेज, हिंदीला 4 डेज. या पद्धतीनं आपल्याला रिव्हिजनसाठी वेळ वाचवून ठेवायचा आहे आणि त्यानुसार प्लॅनिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे प्रोजेक्ट वर्क संपला आहे. तर या लेसनचं इंग्लिश वर्कशॉप आपण बघितलेलं आहे. यानंतरच्या लेसनसाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बी सेफ अँड गुड बाय.